गावाच्या थोडं बाहेर नवीन प्लॉट घेतला आणि बांधकाम पण सुरू केलं. थोड्या दिवसांनी वैभव आणि त्याची बायको वेदिका तिथे राहायला आले होते. कारण घरामध्ये खूप दिवसापासून सासू सुनेचं भांडण चालायचं. त्या भांडणाला कंटाळून वैभव आता नवीन घरामध्ये राहायला आला होता. त्याच्या बायकोला पण तेच हवं होतं, वेगळं राहायचं. आता वैभव आणि त्याची बायको वेदिका दोघे नवीन घरामध्ये राहू लागले. तिथे जास्त घरे नव्हती. वैभवच्या शेजारी पण दोघे नवरा बायको राहत होते. त्यांच्यासोबत पण वैभवची चांगलीच ओळख झाली होती. वैभवच्या शेजारी पूजा आणि तिचा नवरा राहत होता. वैभवची पूजासोबत जरा जास्तच ओळख झाली होती. पूजाचा नवरा काहीतरी नोकरी करत होता, त्यामुळे तो दिवसभर घरी राहत नव्हता. पूजा घरी एकटीच राहायची. पूजाचं किचन आणि वैभवचं किचन अगदी समोरासमोर होतं. दोघांना पण खिडकीतून दिसायचं. पूजा किचनमध्ये असली तेव्हा वैभव पण किचनमध्ये जायचा आणि त्याच्या बायकोला मदत करत आहे असं दाखवायचा. कारण तो पूजाला बघायला येत होता आणि सोबत बायको असल्याने तो मदत करायचा बहाणा करत होता. पूजा तर वैभवला म्हणायची, तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही नेहमी तुमच्या बायकोला मदत करता. पूजाकडून तारीफ ऐकून वैभवला खूप बरं वाटायचं. वैभव पूजाला पूजावहिनी म्हणायचा. वैभवची बायको आता गरोदर होती, त्यामुळे ती माहेरला गेली. वैभव घरी एकटा होता. तो किचनमध्ये काहीतरी बनत होता. शेजारच्या पूजाने बघितलं. पूजा वैभवला म्हणाली, भाऊजी तुम्ही काय बनवता? जोपर्यंत तुमची बायको माहेरी आहे तोपर्यंत मी तुमचा स्वयंपाक बनवत जाईल. पूजा वैभवच्या किचनमध्ये आली आणि स्वयंपाक बनवू लागली. वैभव पूजाच्या मागे होता आणि तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, वहिनी मी काही मदत करू का? पूजा म्हणाली, नाही नाही. तरी पण वैभव तिच्याजवळ येऊन तिला मदत करू लागला. वैभवने तर पूजाला मागूनच पकडलं. पूजा म्हणाली, भाऊजी हे काय करता तुम्ही? वैभव तर काहीच बोलला नाही आणि तसंच तो पूजाला मानेवर आणि पूर्ण अंगावर ओठाने. पूजा पण आता वैभवकडे आकर्षित झाली आणि त्यांचं किचनमध्येच. नंतर पूजा वैभवला म्हणाली, आता माझा नवरा येईल त्यामुळे मला घरी जावं लागेल. मी रात्री येईल, माझा नवरा आज रात्री घरी नाही. रात्री वैभव पूजाची वाट बघू लागला. जसा पूजाचा नवरा गेला लगेच वैभवने पूजाला बोलवलं. ती जशी आली तिला लगेच बेडरूममध्ये नेले आणि रात्रभर खूप वेळा, जोपर्यंत वैभवची बायको माहेरी होती तोपर्यंत वैभव शेजारच्या पूजा वहिनीसोबत जेव्हा मोका भेटेल तेव्हा मोका सोडायचा नाही.